तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर भरपूर महिलांच्या मनामध्ये डाऊट आहे की आपला अर्ज जो आहे तो विलेज लेवलवर पेंडिंग आहे, वार्ड लेवलवर पेंडिंग आहे, पण डिस्ट्रिक्ट लेवलवर अप्रूव्ह झालेला आहे। तर आता आपला अर्ज विलेज लेवलवर चेक होईल का किंवा वार्ड लेवलवर आपला अर्ज कोण चेक करेल, आणि तो जर डिसअप्रूव्ह झाला तर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाही, हा जो डाऊट आहे हा भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे। आणि त्याचबरोबर एक खुशखबर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिला असेल, 3 किंवा 4 महिला असेल, तर तुम्ही 2पेक्षा जास्त महिलांचा या ठिकाणी अर्ज भरू शकता। कारण या ठिकाणी कोणत्याच प्रकारची पडताळणी होत नाही, सरसकट सर्व अर्ज जे आहे ते अप्रूव्ह करण्यात येत आहे। भरपूर महिलांनी आपल्या कुटुंबातील 3पेक्षा जास्त महिलांचे अर्ज भरले आणि ते अप्रूव्हसुद्धा झालेले आहे। आणि जर तुम्ही 2च महिलांचे अर्ज भरले असतील आणि तुमच्या कुटुंबात जर जास्त महिला असतील तर लगेच अर्ज भरा। आणि अर्ज जे आहे ते सध्या 1 ते 2च दिवसात अप्रूव्ह केले जात आहे। वरच्या बाजूला जो तुम्हाला अर्ज दिसत आहे तो एका दिवसातच या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे। तर आता तुमच्या मनात जो डाऊट आहे तो मी या ठिकाणी क्लिअर करतो। तर या ठिकाणी ॲक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खालच्या बाजूला पाहू शकता, अर्जदार महिलांचा जो अर्ज मंजूर झालेला आहे या ठिकाणी दाखवत आहे। डिस्ट्रिक्ट लेवलवर हा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे। त्याचप्रमाणे अर्ज अप्रूव्ह कोणी केला त्याचे नाव या ठिकाणी दिसत आहे आणि अर्ज अप्रूव्ह झाल्याची तारीख व वेळ या ठिकाणी दाखवत आहे। पण खालच्या बाजूला विलेज लेवलवर हा अर्ज पेंडिंग दाखवत आहे। तर तुमचे पैसे येणार की नाही आणि हे असं ऑप्शन का दाखवत आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली त्यावेळेला हे जे अर्ज आहे हे विलेज लेवलवर म्हणजे ग्रामपंचायतमध्ये चेक केले जाणार होते। त्याचप्रमाणे आशा सेविकासुद्धा हे अर्ज चेक करणार होते वार्ड लेवलवर। तर हा अर्ज चेक करण्यासाठी कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची गरज असते, पण ते साधन प्रत्येक आशा सेविकेकडे किंवा प्रत्येक ग्रामपंचायतकडे अवेलेबल नव्हते। त्यामुळे हे जे अर्ज आहे हे सरसकट पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा लेवलवर चेक करण्यात आले आणि पात्र असलेले जे अर्ज आहे ते या ठिकाणी मंजूर करण्यात आले। त्यामुळे घाबरण्याचं कोणतंच कारण नाही। डिस्ट्रिक्ट लेवलवर जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि ग्रामपंचायत म्हणजे विलेज लेवलवर पेंडिंग दाखवत असेल तर घाबरायचं कारण नाही। तुमचा अर्ज सरसकट जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे। आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर पुढल्या महिन्यामध्ये 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, अर्जदाराच्या बँक डिटेलच्या खाली तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं बँक अकाउंट आधार सीडिंग असणे महत्त्वाचे आहे। अर्जदारांनी या ठिकाणी या ऑप्शनकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचे जे पैसे आहेत ते आता पेंडिंग पडलेले आहे, बँक खात्यात जमा झालेले नाही। ज्यांचे अकाउंट नंबर आधी सीडिंग होते त्यांच्या खात्यात नॉर्मली पैसे पूर्ण जमा झाले। आता तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला सर्वात आधी बँक अकाउंट सीडिंग करणे महत्त्वाचे आहे। जर कोणत्याच बँकमध्ये तुमचं सीडिंग होत नसेल तर पोस्ट बँकचं अकाउंट काढा, एका दिवसात सीडिंग होऊन जाईल। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातला डाऊट क्लिअर झाला असेल की विलेज लेवल आणि वार्ड लेवल पेंडिंग दाखवत असल्यावर काय होईल। तर घाबरण्याचं काहीच कारण नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।